हॅलो गाईज. तर आज मी खूप जास्त खुश होते, कारण मला वाटलंही नव्हतं अशी काहीतरी गोष्ट माझ्यासोबत घडली की ज्या गोष्टीची अपेक्षाच नव्हती. तर फायनली मला दिवाळीच्या सुट्ट्या भेटल्या होत्या आणि चक्क 6 वर्षानंतर मला पहिल्यांदा दिवाळीला सुट्ट्या भेटल्या होत्या. आणि मी एवढी हॅप्पी होते ना, बापरे. मला रात्री 10 वाजता कळालं की मॅडम उद्यापासून सुट्ट्या घ्या म्हणून. मग काय लगेच 10 मिनटात बॅग पॅक केली आणि निघाले. लगेच 20 मिनटात तर बस स्टॉपला पोहोचले. मला जायचं होतं परभणीला, पण मग मला एवढ्या लेट परभणी बस नव्हती, तर अंबाजोगाई भेटली. नंतर अंबाजोगाईला पोहोचल्यानंतर 1 तासाने मला परभणी बस भेटली. तर मग मी फायनली परभणीमध्ये आले होते आणि हे माझं गाव आहे. तर मी घरी कुणालाच सांगितलं नव्हतं की मी येणार आहे. तर मग मी अशी चालत येत होते आणि माझा प्लॅन सगळं फ्लॉप झाला, कारण हे सगळे दारात येऊन बसले होते असे. त्यामुळे सगळ्यांना कळाले की मी आले आहे. तर हे आमची सगळी घरची बच्चे कंपनी. तर चालू होतं सगळ्यांना स्वीट द्यायचं काम. आणि आल्या आल्या मला असं काम करायला लावलं, कारण दिवाळीचा फराळ थोडाफार राहिला होता. चिवडा, अनारसे आणि चकली एवढंच राहिले. तर मग चिवडा बनवायला घेतला. तर हे सगळं चालू होतं माझं काम करायचं. त्यानंतर आंघोळ करायची होती, तर बहिणीने असं सगळं मला उटणं वगैरे लावून माझी मालिश केली होती. तर हे असं लावत होती ती सगळं मला. त्यानंतर घर वगैरे थोडा वरांडा धुवून घेतला. तर मी खूप जास्त भिजली पाण्यामध्ये. तर लहानपणीची आठवण आली मला. त्यानंतर काकीच्या डोक्याला मेहंदी लावून घेतली. आणि जास्त कपडे नव्हते आणले, जास्त दिवस राहायचं नाही म्हणून हा काकाचा ड्रेस होता. नंतर मेहंदी काढली. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.